and only we can achieve our goal. So how to do that? For that we are sitting here. And for our guidance, Savi sir is also here. He is branch head of Pimpri Chinchwad branch. So accordingly, we are going to keep our plan in front of him also. And we will discuss and think of the pros and cons. What are the problems inside inside our plan, and what are the good things inside our plan. आपल्या प्लॅन मध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी शोधायच्या, टीम मध्ये विचारानं आपण त्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दूर करायच्या. अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रॅटेजी करायची. तर आपल्याकडं सगळ्यात महत्त्वाचं ऍडमिशन साठी किती रुपये घेतो आणि काय काय त्याच्यासाठी स्कीम आहे ते आपल्याला पाहायचं आहे. सगळ्यात अगोदर काय आहे, फर्स्ट स्टँडर्ड आपले ऍडमिशन फीस म्हणजे टोटल आपण घेतो 60,000 रुपीज. आणि ह्यानुसार एक मोघम आपल्याला पाहायचंय की फर्स्ट स्टँडर्डचा विद्यार्थी 10th स्टँडर्ड पर्यंत जातो, तर इंटू 10 इज इक्वल टू हाऊ मच रुपीज 10 इट विल इनक्रीज, it will become 6 lakhs. So you are all students giving from first standard to 10th standard to us how much rupees? 6 lakhs. So from this 6 lakh rupees our team gets the salaries. So staff also get the salaries, right? Now we are having how many staff there? 1 2 3 4 5 6 and 7 staff is there. All these 7 staffs work for you. मराठीतच मी बोलतो सगळं. हे 7 जण आपले स्टाफ मेंबर्स आहेत. हे सगळे 7 जण तुम्हाला घडवण्यासाठी काम करतात, त्या बदल्यामध्ये त्यांना सॅलरी मिळते. आता आपण एकूण किती जण आहेत सध्या? 20 जण आहेत. तुमची सध्या संख्या आपण 23 आहे का? 23 आपण टोटल स्टुडंट्स आहेत. आता 23 स्टुडंट्स असताना सुद्धा स्टाफला पेमेंट ऍव्हरेज किती आहे? 15,000 च्या आसपास आहे. बरोबर आहे. काही जणांना अपडाऊन वाल्यांना कमी असेल, काही जणांना जास्त असेल, पण एक ऍव्हरेज आपण पकडूया की 15,000 सॅलरी आहे. मग जर का 23 स्टुडंट्स असताना यांना 15,000 सॅलरी आहे, तर 200 स्टुडंट्स झाल्यानंतर किती सॅलरी असायला पाहिजे? कोण काढतं गणित? मग टीमच्या मेंबरच्या लोकांच्या डोक्यात काय येणार आहे जया मॅडम, की जर का आम्ही जास्त ऍडमिशन करू तर मग असं बसण्याच्याऐवजी आम्ही फ्रेश बसलो पाहिजे आणि मग आम्हाला आनंद वाटला पाहिजे, कारण मी एवढा पगार कमवते, कारण एवढे मुलं पण सांभाळते, मग मी डिझर्व करते, त्याच्यामुळे मला किती पगार पडली पाहिजे? सांगा किती पगार पडली पाहिजे? किती? 1,20,000 रुपये पगार पडली. कसं काढलं? 15,000ला 23 मुलांना भागलं आणि एका मुलानुसार पगार काढला आणि तो आपण गुणिले 200 केला. त्यानुसार आपण ह्या पेमेंट पर्यंत चालू. हा पेमेंट म्हणजे जवळजवळ तुम्हाला मिळणारा पेमेंट आहे. तो कसा मिळवायचा? मग यामध्ये जे टीम वाले खरोखर काम करतात त्यांना मिळाला पाहिजे, आणि जे टीम मेंबर्स काम करत नाहीत, दुसऱ्याच्या जीवावरती राहतात, त्या टीम मेंबर्सला मिळाला पाहिजे का? कुणाला मिळाला पाहिजे? खरोखर जे टीम मेंबर्स काम करतात, ज्यांना कळकळ आहे, जे खरोखर चांगलं शिकवतात, ते कसे ओळखायचे? ते काम कोण शोधत बसणार सारखं? त्याला यंत्र नाही, मशीन नाही, मग कसं शोधायचं? नंबर ऑफ स्टुडंट्स. कसे ऍडमिशन? कोण बोलला? तू बोलला? व्हेरी गुड, फुल आन्सर. सो दॅट कॅन बी अंडरस्टूड ओनली थ्रू द किती ऍडमिशन केले. यानुसारच हे ठरू शकते, कारण जो ऍडमिशन आणणार तोच त्या पालकांनाही जबाबदार राहणार, तोच त्या मुलांची काळजी पण घेऊ शकणार, तो ह्या शाळेला आपलं समजतो म्हणून ऍडमिशन साठी या म्हणतो. ऍडमिशन साठी आणल्यानंतर पूर्ण त्या मुलाची 1ली पासून 10वी होईपर्यंत तो देखरेख करतो, काळजी घेतो, आणि मग त्या बदल्यामध्ये तो डिझर्व करतो की हो, मी ह्या मुलाला इथं आणण्यासाठी, फीस आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे,
ह्या कंपनीसाठी, ह्या संस्थेसाठी, शाळेसाठी मी योगदान दिलेलं आहे आणि ती शाळा सुद्धा मला त्याचा योग्य मानधन देते असं वाटलं तर तो व्यवस्थित काम करणार आहे. म्हणजे आपल्याला 2-3 स्टेप्स कळल्या की कशाद्वारे त्यांची सॅलरी वाढायची. आता पुढची अशा पद्धतीने सॅलरी वाढण्यासाठी कशा पद्धतीचं गणित पाहिजे, कारण ते जर लॉजिकली नाही पटलं, गणित नीट नाही झालं तर योग्य नाही. मग त्याच्यासाठी आपल्याकडे काय आहे, 4% इन्सेंटिव्ह दिलं जातं. आता हे इन्सेंटिव्ह कसे काढणे, तर आता आपण एक काय लॉजिक केलेलं आहे पहा. सगळ्यात पहिल्यांदा लॉजिक काय आहे, कुणीही घर बांधतं, कार घेतं, त्यावेळेस काय करतो, कार घेण्यासाठी, बाईक घेण्यासाठी, घर बांधण्यासाठी कुणी कुठं जातो, बँकेमध्ये जातो आणि कर्ज काढतो. बँकेकडे पैसा कुठून येतो सांगा, हू सेड, व्हेरी गुड. बँक ऑल्सो गेट्स मनी फ्रॉम द पीपल. सो पीपल डिपॉझिट, पीपल बँक कडे पैसा जमा करतात अँड बँक गिव्स टू द टू पीपल ऍज अ लोन. देन दे कलेक्ट द लोन and then again repeat to the people. So what happens, लोकांकडून आपण 8% न ही बँक काय करते, 8% दरानं पैसे घेते आणि लोन काय करते, 24% दरानं देते. आणि 24% दरानं दिल्यानंतर बँक काय करते, 8 आणि 24 मधला किती फरक आहे, 16 ना, 16% बँक स्वतःला ठेवते. म्हणजे किती प्रॉफिट आहे तिचा, ह्याच्यापेक्षाही याच्यापेक्षाही जास्त प्रॉफिट व्हायला ना, ह्याच्याकडून तर काढूनच घेत आहे, ह्याला फक्त 8%च देत आहे त्या प्रॉफिट पैकी आणि स्वतःला एवढ्या टक्के ठेवत. मग आपण जर ही बँक हटवली तर आणि आपण जर डायरेक्ट पैसा घेतला तर हे किती टक्के वाचले, 16. मग ह्या 16%तले याच्यासाठी फायदा म्हणून लोन देणाऱ्याला आपण 4% कमी केले आणि ह्यातले 4% ह्याला वाढवले, तर ह्याचे जर आपण 16% केले आणि किती आता फरक पडला, 8%चा फरक पडला. हा जर आपण प्रॉफिट ठेवला तर ह्याला किती मिळायला लागले, लोकांना 16% मिळायला लागले. लोकांचाही फायदा झाला, आपलाही फायदा झाला. कुणामुळं, एक मध्यस्थी माणूस कमी केल्या, बरोबर. मग ही मध्यस्थी माणूस कमी करणं आणि ह्या मध्यस्थी माणसाच्या ऐवजी आपणच बँक बनवणं आणि त्या बँकवाल्याचं नाव ठेवणं CCM, त्याचं नाम कोअर कमिटी मेंबर. मग आपल्या BIS साठी आपण काय करायचे, असे कोअर कमिटी मेंबर्स बनवायचे. जो आपल्या BIS साठी पैसा आणतो, म्हणजे तो महत्वाचा माणूस झाला BIS साठी, म्हणजे तो अंतर्गत गोटातला माणूस झाला. कोअर म्हणजे काय, एकदम जवळचा माणूस, या पद्धतीने तो आपल्या जवळचा माणूस झाला. मग ह्या कोअर कमिटी मेंबरला कसं बनायचं असतं हे अगोदर सांगतो. कुणीही कुणाचा विश्वास कसा संपादन करतो, तुम्हाला जर एक निहारचे समजा 4 मित्र आहेत, त्या 4 मित्रांना त्याला गरज पडली आणि त्यानं पैसे मागितले 4 मित्रांना, त्याच्यापैकी 3 जण नाही म्हणले, बहाणे सांगितले आणि एका मित्रानं तुला पैसे दिले आणि 3 जणांनी खूप चांगले चांगले बहाणे सांगितले, पण तुझाच आहे की मी म्हणून सांगितले, मित्र तुझाच आहे मी खरोखर असं म्हणून सांगितले, पण पैसे दिले नाही. आणि एकानं तुला शिव्या दिल्या आणि तुला पैसे दिले, असाच करतो, सारखं मागतो म्हणून. तरी सुद्धा त्या 4 जणांपैकी तुझा जवळचा मित्र कोण, जो पैसा देतो तो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं कोण असतं आपल्यासाठी, तो काही बोलला तरी पैसा, जो आपल्याला खरी मदत करतो. बोलण्या चालण्याच्या मदतीचा काही उपयोग नसतो, जो खरोखर पैशाने मदत करतो तो कोण बनतो, कोअर कमिटी मेंबर. मग हा कोअर कमिटी मेंबर बनण्यासाठी त्या मित्रांना आधी तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही त्यांना माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून त्याला तुम्ही रिटर्न करणार आणि तुमचं एक नातं बनणार, विश्वासाचं नातं बनणार. हे विश्वासाचं नातं बनण्यासाठी अगोदर तुम्ही एक सगळ्या स्टाफनी काय करावं लागेल, एक टेस्ट पास करावं. ती टेस्ट पास करणे म्हणजे काय, 2 जणांकडून उत्कर्ष डिपॉझिट आणणे. उत्कर्ष डिपॉझिट म्हणजे काय, तर उत्कर्ष डिपॉझिट म्हणजे 3.5 वर्षामध्ये दाम दुप्पट.
3.5 वर्ष किंवा 30 महिनेमध्ये दाम दुप्पट. किती होतात? 24 आणि 6 30, बरोबर ना? 30 महिन्यामध्ये दाम दुप्पट. नाही 42 लागतं. 42 चुकतंय. 24 12, हा 24 आणि 12 36 36 आणि 6 42. हा ना 42 मंथ्स. 3 वर्षाचे 12 36 36 मंथ्स प्लस 6 मंथ्स इज इक्वल टू 42 मंथ्स. आता याच्यामध्ये काय लॉजिक आहे? तुम्ही सगळ्यांनी बँकांच्या स्कीम ऐकल्या असतील. बँकांच्या स्कीम काय असतात? तुम्ही आमच्याकडे 5 वर्षामध्ये किंवा 7 वर्षामध्ये तुम्ही आमच्याकडे जर पैसे ठेवले तर ती आम्ही तुम्हाला दाम दुप्पट करून देऊ. काय स्कीम असते बँकेची? तुम्ही माझ्याकडे जे पैसे ठेवा ते पैसे आम्ही तुम्हाला 7 वर्षानंतर दाम दुप्पट करून देऊ. दाम दुप्पट म्हणजे काय असते सिस्टीम? तर ह्या बँकेकडं आता जी आपण सिस्टीम बघितली त्यानुसार ह्या बँकेकडे जो पैसा ठेवू ते बँक काय करते? लोन म्हणून ह्या माणसाला देते, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात वाढवून घेते आणि त्यापैकी जो काय भाग आहे तो थोडासा भाग हा माणसाला देऊन टाकते ज्यांच्याकडून मिळालेला आहे आणि त्याच्याद्वारे ती दाम दुप्पटची योजना बनते. मग आता आपण काय केलेलं आहे? आज रोजी सगळ्या बँकांमध्ये एकूण जो काही लोकांना त्यांच्या ठेवीवरती पैसा म्हणजे बँकेत ठेवल्याबद्दल जो त्यांना रिटर्न मिळतो त्या रिटर्नचा दर आहे 8%. मग आपण काय केलेलं आहे? सगळ्या गोष्टीमध्ये डबल केलेलं आहे. मग आपण काय केलं? 8%चा आपण देतो त्यांना 16% दर. का बरं? आपण एक बँक बंद केली, डायरेक्ट लोकांकडून पैसे घ्यायला लागलो. मग आता 16%च्या नंतर जो दाम दुप्पटचा दर असतो बँकांचा, तो बँकांचा दर असतो 16, म्हणजे सरळ महिन्याला मिळण्याचा दर असतो त्यांचा 8 आणि एकदम द्यायचं म्हटलं तर 16% देतात. म्हणून त्यांना किती वर्ष लागतात दाम दुप्पट करायला? 7 वर्ष लागतात. मग आपण 16%च्या ऐवजी किती देणार? डबल देतो. आपण प्रत्येक गोष्ट कुणालाही डबल देतो कारण आपण एक बँक संपवलेली आहे. मग 16चे किती झाले? 32% झाले. मग 32% आपण बँकांच्या पेक्षा जास्त डबल दर देताना आपला दाम दुप्पटचा वर्ष किती व्हायला पाहिजे सांगा? कोणी त्यांनी सांगू नका, विद्यार्थ्यांना. If we do double, then that go 14. But we are doing it 3.5 months, 3 years and half. ते जर उत्तर ठेवले तेच तू सांगितलं. ह्याच्याद्वारे फक्त सांगा. जर का इथं आपण डबल दर द्यायलो तर डबल दर द्वारे ह्याचा ऑटोमॅटिक किती होणार? निम्म होणार. 50%. 50% होणार. ह्याचा 50% आपण ह्याचा डबल केला म्हणजे ह्याचा आपल्याला निम्मा मिळणार. तर त्याच्यानुसार आपण काय करतो? इथं 7 वर्षाच्या ऐवजी आपण किती करतोय? 3.5 वर्षच. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये सुद्धा काय केलं? लोकांना डबल फायदा दिला. भारत तुम्ही पण बसायचं, ही स्कीम समजून घ्यायची. त्याच्यानंतर मग इथं 3.5 वर्ष डबल करून आपण काय केलं? सगळ्यांना सगळ्या गोष्टी डबल द्यायलो. मग याच ठिकाणी आणखी एक गोष्ट असते. बँकेमध्ये, पोस्टामध्ये सगळीकडे काय असतात? बँकमध्ये, पोस्टामध्ये सगळीकडे काय असतात? एजंट्स. इतिहास कोण असतात? ह्या एजंट्सला आपण जसं करतो तसंच ह्या बँका सुद्धा काय केलेल्या असतात? त्यांना पण इन्सेंटिव्ह देत असतात की तुम्ही आलेल्या FD आम्हाला द्या, तुम्हाला आम्ही काय करतो? 2% तुम्ही आणलेल्या रकमेवरती इन्सेंटिव्ह देतो. बँक आणि पोस्टामध्ये किती दर आहे? आपला किती असायला पाहिजे? करेक्ट. निहाल हॅज गॉट द करेक्ट आन्सर. म्हणून आपण काय केले? 4% इन्सेंटिव्ह देणार. कुणाला देणार? आता जो माझा जवळचा मित्र बनेल. माझा मित्र बनण्यासाठी एक अगोदर टेस्ट घ्यावी लागते सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. टेस्ट शिवाय मित्र कळतो का? नुसता बोलाची कडीत बोलाचा भात करून उपयोगाचा आहे का? त्यांना टेस्ट दिली पाहिजे. म्हणून ह्या शिक्षकांनी अगोदर काय केलं पाहिजे? ₹10,000 हे ₹10,000च्या 2 FD करावे लागतात. कुणाच्या नावावर करावं लागतात? 2 लोक वेगवेगळे, एक स्वतःच्या नावावर आणि एक स्वतःचा पाहुणा जवळपास कुणी. ह्या दोघांना जोडून त्यांनी ती टेस्ट पास करायची की आम्ही तुमचेच आहेत. ही टेस्ट कशी पास होते? कारण तो स्वतःचाही पैसा लावतो, आपल्या जवळच्या मित्राचाही पैसा लावतो आणि मग मित्राला पैसा लावताना तो म्हणेल का यायच काय चांगली नाही म्हणू शकतो का तो? नाही तर तो मग कशाला ठेवायला पैसे? ही टेस्ट आहे त्याची.
म्हणजे त्या शिक्षकाला आपल्या BIS ला चांगलंच बोलायला लोकांना लावण्यासाठी, भाग पाडण्यासाठी त्याला टेस्ट काय द्यावी लागेल, तर दुसऱ्या लोकांना जाऊन त्याला चांगलंच बोलावं लागेल, त्याशिवाय त्याला पैसा देणार नाही. म्हणजे तो आता चांगलं बोलायला लागला. BIS चा काय फायदा झाला? तो BIS बद्दल बाहेर पब्लिक मध्ये जाऊन एका माणसाला चांगलं बोलला. तो एक माणूस गप्प बसणार आहे का इकडून ऐकलेलं? तो 10 जणांकडे सांगणार आहे की ही मॅडम म्हणती BIS चांगली आहे आणि तिच्याकडे पैसे ठेवले की माझे डबल करून देणार आहे. याच्याद्वारे काय झालं, आपले लोक वाढायला लागले. मग ह्यानी ही टेस्ट पास केली. हा टेस्ट पास केला की हा ऍडमिशन इन्सेंटिव्ह साठी आपल्याला उपयोगी माणूस आहे. त्याला मग आपण पद काय देणार? कोर कमिटी मेंबर, CCM बनवणार. त्याला आपल्या BIS चा महत्वाचा माणूस बनवणार. आणि मग त्याला अधिकार मिळणार. काय अधिकार मिळणार त्याला? आता ऍडमिशन्स आणण्याचा. मग आता आपली पुढच्या गोष्टीकडे जाऊया. पहिला प्रकार बघितला आपण इयरली ऍडमिशन. इयरली ऍडमिशन मीन्स वार्षिक ऍडमिशन. त्याच्यासाठी आपण वर्षाची फीस किती घेतो? 60,000. त्याचबरोबर त्या 60,000ची एक वरची स्कीम आहे. हे फर्स्ट स्टँडर्डला 60,000 आहे, परंतु 10 स्टँडर्ड पर्यंत किती झाले होते? 6 लाख. आता ह्या 6 लाख साठी जर का एखाद्या पालकाने जर का पहिलीला घातला, जसं की आपल्याकडे सारा आहे, तिच्या मम्मीनं काय म्हटलं की मला आता फर्स्टला घातले, 10वी पर्यंत मला शाळा बदलायची नाही, मला ही शाळा आवडली, ही शाळा कंटिन्यू करायची. मग तिला आपण स्कीम काय देणार? तुम्हाला जर का 1st to 10th आताच जर एकदम फीस भरली तुम्ही, तुम्हाला 6 लाख रुपीज नाही भरावे लागणार. तुम्हाला किती भरावे लागणार? फक्त 2 लाख रुपीज. आता साराची मम्मी काय म्हणेल? बापरे, मी काही करून जर आता 2 लाख रुपये मिळवले तर माझा किती पट फायदा होत आहे? 2 टाइम 3 टाइम. इतका मोठा फायदा होत आहे. म्हणून ती काय करेल? 2 लाख रुपीज हे आपल्याकडे एकदम भरेल. आणि त्याच्याद्वारे तिचा काय फायदा होत आहे? 3 टाइम्स शी इज सेव्हिंग ऑलमोस्ट 4 लाख रुपीज. आता साराच्या मम्मीला जो कन्व्हिन्स करणारा माणूस असेल तो काय करेल? मी 2 लाख रुपयाची शाळेला एकदम गुंतवणूक देत आहे. शाळा काय करेल? ही 2 लाख रुपये शाळेला एकदम भेटले की शाळा काय करेल? एक वर्ग खोली बांधून घेईल. जी आज रोजी चांगली नाही दिसत आहे त्या ठिकाणी एक चांगली वर्ग खोली बांधेल. ह्या वर्ग खोलीची आज रोजी समजा बांधकामामध्ये त्याचे 2 लाख रुपये गेले. ह्या 2 लाख रुपयाच्या गोष्टीमध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बांधण्यामध्ये रिअल कंपनी मालकाचा जो फायदा असतो तो फायदा काय असतो की रिअल इस्टेट मध्ये जी किंमत वाढते ती 3 वर्षाला डबल होते. 3 वर्षाला काय होते? डबल होते. आता ह्या 10 इयर्सच्या स्पॅन मध्ये 3 वर्षाचे किती स्पॅन्स आहेत सांगा मला? 3 स्पॅन्स आहेत. म्हणजे 2 into 3 6 lakhs. Then again one span comes, it becomes 6 into 3, it will become double, na? 12 lakhs. And 12 lakh becomes 24 lakhs. So how much amount I will make in 10 years? 24 lakhs. So if I am going to make 24 lakhs in 10 years, so that if I will lose now 4 lakhs rupees, I will deduct it from this. How much profit I am also going to get? 20 lakh rupees. So is it better or not? Yes. For me, this choice is better in the long run. So I will implement this scheme or not? Yes. Which project I will do today itself, that is going to have the cost after 10 years. That is how much times? 6 and 4. How 6 1s are 12, 6, 12, 18. Means 3 or 4 times I am also going to get returns. Okay. So or any businessman or any company man, what do? They implement such kind of schemes by which they can build the construction. They can build the rooms because those rooms get the higher cost afterwards. So okay, now we have come up to 6 lakhs she is going to spend. So one scheme is 60,000, another scheme is 60 lakhs. Then another one scheme is 6 lakhs. Then another scheme is there, half of it, only 3 lakhs.
And out of these 6, what we are going to take? 2 lakhs. So, number 1, number 2, number 3. आपण काय स्कीम बनवणार पालकांना? एक तर तुम्ही 60 भरा, वर्षानु भरत बसा, 10 वर्षाचे तुम्ही 6 लाख भरा. मग तो लगेच म्हणतो मग काही स्कीम नाही का? तर आम्हाला पैसे बचत करायचे. मग आम्ही काय म्हणणार, एकदमच तुम्ही 3 लाख रुपये ठेवा आणि 3 लाख रुपये पुन्हा 10वीला जाताना जशाला तसे घेऊन जा. 3 लाखाद्वारे मी काय करणार? 2 रूम बांधणार. पण तो 3 लाखाच्या बदल्यात मला किती भेटणार? 30 lakhs भेटणार. त्याच्यातून मी 3 लाख रुपये 10वीला जाताना देऊन टाकणार. माझा फायदा झाला. त्याच्यानुसार जर का त्यांनी म्हटले की नाही 3 जास्त होते, मग 2 लाखाची घ्या. 2 लाखाद्वारे काय होणार आहे तुम्हाला? तुम्ही 1ली ते 10वी पर्यंतची फीस भरून टाकायची, पण 10वीला जाताना काय मिळणार नाही. मग तो ह्या दोन्ही मध्ये कन्फ्युज होतो. 1 लाख जर एक्स्ट्रा भरले तर मला परत मिळते, 1 लाख नसले तर 2 लाख पण चालले जाते. तो त्याच्या चॉईस ना, मग नको तर नको म्हणून हा घेईल, नाहीतर हा घेईल. म्हणजे आपल्याकडे एकूण 3 परफेक्ट स्कीम बनल्या ऍडमिशनच्या. मग आता आपल्याला ह्या 3 चांगल्या परफेक्ट ऍडमिशनच्या स्कीम्स बनल्यानंतर आपल्या टीम मेंबर्सनी समजा ह्या गोष्टीसाठी 60,000, then 2 lakhs, then 3 lakhs. ह्या तिन्ही स्कीम साठी, यासाठी समजा जया मॅडमनी आणलं, यासाठी समजा निशा मॅडमनी प्रयत्न केला, यासाठी समजा मानसी मॅडमनी प्रयत्न केला. काय येईल त्यांच्या डोक्यामध्ये? आम्ही एवढे सरांना पैसे दिले, पण आमचं काय? 2 लाख दिले, मी 3 लाख दिले. किती जणांजवळ जाऊन बोलतील? खूप जणांजवळ जाऊन बोलतील ना, मी एवढे पैसे दिले म्हणून. मग काय द्यायचं सांगा आता? किती निघणार? मानसी मॅडमचं इन्सेंटिव्ह, निशा मॅडमचं आणि जया मॅडमचं किती निघेल इन्सेंटिव्ह सांगा? 4%. 4%. So now let's see. 60,000 into 4%. So she will get 2,400. Then 80,000. 2 lakh into 4%. 8,000. Then 12. 3 lakh 12. into 4%. She will get 12,000. But this is yearly, not monthly. So this yearly, we have to do monthly because she needs monthly salary. So 2,400 divided by 12 months, 8,000 divided by 12 months, 12,000 divided by 12 months. So we will again calculate. 2,400 divided by 12 is equal to, it's 200. Then 8,000 divided by 12, it comes to 666. Then 12,000 divided by 12, it comes to 1,000. And already Jaya madam is getting how much salary? 15,000. Nisha madam is also getting salary 15,000. Mansi madam is also getting salary 15,000. So now what will be the salary? 15,000, 1,200. Sorry, 15,200. Sorry, 15,666 and 15,000 plus 1,000, 16,000. So this is of only one admission. So, but if they will do, let's say, magic of 10 or 20 admissions. Okay, she will do 20 admissions, she will do 20 admissions, she will do 20 admissions. Then how much incentive will be there? 200 into 20. How much? 200 into 20. The incentive will go to 4,000. So salary will come to 15,000 plus 4,000, 19,000. So Jaya madam's salary got 19,000. Now come 666 into 20. So incentive will be 13,320 plus 15,000. So her salary will be, of Nisha madam's salary, 28,320. Then 16,000 into 20.
Am I correct? 1000. इथं चुकलं का बरोबर आहे? इथं बरोबर आहे ना? सिंगल हा 666 केलं इथं 1000 करायचं 1000 into 20 so that is 20,000 plus 15,000 so it will come to 35,000 so Mansi madam will get 35,000 salary she will get 28,000 and she will get 19,000 these are the salaries now if it will come to 200 then the admissions will become 200 then let's calculate because earlier we started the maths with 200 admissions and that salary was coming to 1,20,000 so let's see the maths is correct or not so 200 into 1,000 we have to do 200 into 666 we have to do 200 into 200 we have to do. So 200 into 200. Shivi is going to get 40,000 as salary plus 15,000. So Jaya madam's salary will come to 55,000. Then she will another is 666 into 200 plus that is coming 1,33,200 plus 15,000. So Nisha madam is going to get salary of rupees 1,48,200 which is more larger than her expectation and demand. Then comes to 200 into 1,000. It comes to 2 lakh plus 15,000. Mansi madam salary will be 2,15,000. Mansi madam push. So you got the plan. स्टाफला प्लॅन कळला तुम्ही जितकी मेहनत कराल आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आता जर का साराची ऍडमिशन समजा आपण याच्यामधून केलेली आहे ओके आणि सारानं 4th स्टँडर्ड पर्यंतच कंटिन्यू केलं आणि 4th स्टँडर्डला तिची टीसी गेली दॅट इज द फेलर ऑफ हुज दॅट इज द फेलर ऑफ मानसी मॅडम सो मानसी मॅडमचा एक विद्यार्थी गेला मानसी मॅडमला पनिश झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे so what will be the effect 1,000 automatically will become less from her salary how much students incentive she is getting at present those students should be present up to the 10th standard if students are going that means she is not giving attention and that's why students are leaving so what she will be doing अरे माझे पगार कमी होते मला लक्ष द्यावं लागेल ती काय करेल सगळ्या शिक्षकांना लक्ष द्या माझ्या पायावर कशाला तुम्ही लक्ष माझ्या पोटावर कशाला पाय द्यायले माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी मिळून काम करा असं करून कसं जमेल आणि जर हे नाही दिलं तर म्हणतील का आणि म्हणून त्या काय करतील 2 लाखाचा मग एखादा गाडी घेतील बंगला घेतील आणि त्यांचे मग इन्स्टॉलमेंट्स भरायला सुरू करतील आणि पुन्हा पगार कमी पडेल मग काय विचार करतील more admission then her thirst will again increase I need more admissions because I have to complete my dreams I want more big car I want more big flat accordingly what will the result progress of PIS progress of her progress of everybody is going to happen what your parents will get more quality in you more supplies from us to you so when money comes and is distributed in the team then team can do the dream work and accordingly everybody will get the progress fruits so that's why we have to understand this scheme आता सांगा मला स्टाफनी विशेषतः ही स्कीम मला तुमच्यासाठी लागू करायची तर तुम्ही मला व्यवस्थित प्रश्न विचारा आणि या स्कीम मध्ये तुम्हाला सहभागी होण्यासाठी काय वाटतं तुमचं मत योग्य अयोग्य आनंदी दुःखी अशा पद्धतीने मला सगळ्या संमिश्र प्रतिक्रिया सांगा दुसऱ्याने बोलायची वाट बघायची नाही मी नंबर प्रमाण विचारणार आहे जया मॅडम पासून सुरुवात
स्कीम छान वाटली आणि म्हणजे नेक्स्ट सेशन पासून विदर्भातले प्रयत्न करीन 10 ते 15 विद्यार्थी. पण आधी फॉल्ट सांगा, म्हणजे हे नुसतं माझ्यासाठी नाही व्हायला पाहिजे, हे सगळ्यांच्या डोक्यातून व्हायला पाहिजे. तुम्ही पूर्णतः असं फील करायचं की तुम्ही ऍडमिशन साठी गेलेले आहेत पालकांसमोर आणि तुम्हाला बोलताना तिथं काय समस्या येईल अशा पद्धतीने. कुठली शंका ठेवली का मी सांगण्यामध्ये? सगळं क्लिअर झालं. हे असं कसं तसं असं काहीच वाटलं नाही तुम्हाला? प्लॅन मध्ये काहीच फेल नाही झालं? कन्फ्युजनच नाही राहिलं? मग कोणती स्कीम आवडली? 60,000 ची, 2 लाख ची का 3 लाख? सर ते 3 लाख आणि 2 लाख मध्ये कन्फ्यूज होते पेरेंट्स असं. तर 2 लाख मध्ये सिम्पली काय सांगायचं त्यांना आपल्याला? 2 लाख मध्ये तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार नाही आणि सगळी फीस म्हणून घेतली जाईल वन टाइम. आणि जर तुम्ही 3 लाख भरले तर ते तुमचं डिपॉझिट असेल. त्या डिपॉझिट मध्येच आम्ही शिकू आणि तुमचे पैसे 10वीला जाताना परत देऊ. आणि ते डिपॉझिट माझ्याकडे असेपर्यंत तुम्हाला 4% इन्सेंटिव्ह. ओके, मग 15 ऍडमिशन फिक्स. ओके, 23 plus 15, how much happened? 23 plus. So we will take 70, so that will be 30 plus that 40. आणि याच्यात मी असं म्हटलो का की काउन्सिल मेंबर आम्हाला 18 वर्षाच्या वरचाच पाहिजे? मग लक्षात आलं ना? काउन्सिल मेंबर काय तुम्हीच बनू शकत नाही हा भागच नाहीये. पहिलीचा बी माझा काउन्सिल मेंबर आहे. म्हणजे ज्या दिवशी त्यांना दिसून येईल की माझा पोरगा 8वीलाच आहे आणि आज रोजी तो जर का 1 लाख रुपये कमवतोय आणि वडिलांनाच देतोय तर काय तर हे सगळे माझे बसलेले काउन्सिल मेंबर आहेत. आणि टार्गेट घ्यायचंय, वयाचा भाग नसतो काउन्सिल मेंबरचा. डायरेक्ट जायचं आणि वंदना त्रिशरण पंचशील द्यायला सुरू करायचं घरामध्ये जाऊन. आतापासून 1 लाख रुपये कमवायला लागायचं, अकाउंट उघडायचं, डायरेक्ट तुमच्या खात्यावर पैसे भेटतात. मी मजाक नाही करत आहे, इट्स द डॅम ट्रूथ. आलं लक्षात? सर स्कीम खूप चांगल्या आहेत आपल्या आणि त्यासाठी मी प्रयत्न करेन. पब्लिसिटी करावं लागेल तेव्हा ऍडमिशन वाढू शकता आणि जितकं समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तेव्हा करेल. आणि माझ्यासारखंच तुम्हाला असं पुन्हा तिथे डेमो करणं आहे, लोकांसमोर सांगणं आहे. पण याच्यात काय फॉल्ट आहे का लोकांना? म्हणजे मेन इथं फॉल्ट कुणाशी बघायचं आहे की जे तुम्ही काउन्सिल मेंबर बनणार आहे, तुम्हाला यानुसार पैसा कमवता येण्यासाठी काय अडचण आहे? आपला पगार वाढतो ह्या त्या पद्धतीने एक भविष्य चांगलं दिसतंय का समोर? म्हणजे स्टाफला वाटतंय की वी आर जस्टिफाईड की आम्हाला जो काम केला त्याच्याबद्दल करेक्ट मेहनताना मिळत आहे, आमच्यावरती अन्याय होत नाही आणि ही आमचीच कंपनी आहे, आमची BIS आहे, इथं आम्हाला लक्ष दिलं जात आहे, टीम वर्क बनत आहे, टीमचा हिस्सा बनवला जात आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, असं फिलिंग आली पाहिजे ह्या स्कीमवर. बरोबर आहे ना? येते सगळे टीचर्स मिळून जर केलं तर त्यांची इन्व्हेस्टमेंट होते आणि त्यांना पण एक काय म्हणतात परमनंट सोर्स ऑफ इन्कम जोपर्यंत विद्यार्थी. आणि पहा सगळ्यात मोठा लॉस कोणता आहे ते पण लक्षात घ्या. तुम्ही जर का नोकरी सोडून गेले तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळत नाही. म्हणजे जया मॅडमनी इथं समजा 15 ऍडमिशन्स केले तर जोपर्यंत नोकरी करत आहेत तोच पर्यंत आहे. नोकरी सोडून गेले की नाहीये मग पुन्हा ते आम्हालाच राहणार. म्हणजे ह्याच्याद्वारे शिक्षकावरती ही जाळ आहे की त्याला नोकरी सोडता नाहीये. कारण त्यांना आणलेले असतात, त्याचं मेंटेनन्स पण त्यांनीच करणं आहे. म्हणजे ज्या दिवशी मग आपल्याला नोकरी सोडायची त्या दिवशी त्यांना विचार करणं आहे की ते मला एवढं इन्सेंटिव्ह मिळणार, 10 वर्ष मिळणार मी सोडून जाणार. म्हणजे त्याचा लॉस ऍक्च्युअली किती असणार आहे? 2 लाख इंटू 10 years, दॅट कम्स टू 20 lakhs रुपीज तो सोडत आहे. बरोबर ना? दॅट्स व्हेरी स्ट्रेंज डिसिजन. मग याच्याद्वारे मला काय साध्य करायचंय? ज्यांनी कंपनीला बनवलंय त्यांनी बिलकुल कंपनीला सोडून जाणं नाहीये. कारण तो शेअरच देत आहे ना मला त्याचा. त्याच्यामुळे शेअर होल्डिंग वरती तुम्हाला त्याचे शेअर काढून घेतला तुम्ही गेले की संपलं. मला 3 लाख आणि 60,000 आली आवडली स्कीम. म्हणजे जे 3 लाख एकदम करू शकतील ते जाताना फक्त रिटर्न ते 3 लाख रुपये घेऊन जाऊ शकतात. आणि 60,000 वाले जे काय तेवढे भरू शकत नाही
तर 60,000 ते कंटिन्यू करू शकतो. त्याच्यामध्ये आपण आता डिस्काउंट पण देतो. वन टाइम हां, वन टाइम. हा जो फॉर्मॅट आहे तो मला पूर्ण समजलाय आणि माझ्या स्टेटमेंट मी भरपूर करणार आहे कारण मी चौकड्यात तुम्ही म्हणत होते मला श्रीमंत व्हायचे एकदम लखपती मार्ग दिला आणि शाश्वत मार्ग. माझी स्टेटमेंट मी आणि वरच्यावर तुम्ही इथं राहिले आणि 5 मुलंही तुम्ही वाढवत राहिले त्यांच्याद्वारे पुन्हा तुम्ही जाहिरात करत राहिले तुम्हाला काहीच आय करायचं थिंक अपडाऊन मध्ये असणार. अपडाऊनसाठी मी स्कीम देतो. आणि जो 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 माझ्या आय टी ओळखीचे आहे त्यांना मी सविस्तर माहिती देईन आणि जास्त करून त्यांना सांगितलं सोशल मीडियाचं तुमची तुम्हाला आता जे तुमचं इंस्टाग्राम अकाउंटवरती तुम्हाला फेमस होणं आणि त्याच्याद्वारे तुमचा पैसा येईल म्हणजे तुम्हाला तुमचा नंबर टाकूनच करायचं त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट घेऊन. बोला छान आहे स्कीम दोन्ही पण 2 लाख तुम्ही किती प्रयत्न करणार किती ऍडमिशन सांगणार 10 तरी. वा वा पॉझिटिव्ह व्हेरी गुड. ठीक आहे आता सावे सर बोलतील आपल्याला सगळं ऐकून सगळं प्रत्येक स्टाफला की आम्हाला पैसा बंद व्हावा कोणी बोललं नाही मला योग्य आहे का मग कोणी बोलायचं मी काय डिक्टेटर आहे का इथं पुढे मग म्हणा ना म्हणजे विद्यार्थी समजा आता निहार आहे लास्ट इयरलाच आहे तो तर जाणारच आहे त्यानं काय इथं राहावं का पण त्याला शाळा आवडली म्हणून तो गावाकडे गेला आणि त्यानं जर 4-5 ऍडमिशन आणले आणि तो इथला विद्यार्थी नाही म्हणून मग त्याचं गेलं तर चालतं का इन्सेंटिव्ह त्याचं काय गेलं पाहिजे विद्यार्थी तो जोपर्यंत आहे तोपर्यंत भेटलं पाहिजे. ते पण चुकीचं आहे ना त्यांनी आणलेला विद्यार्थी तो विद्यार्थी जोपर्यंत आहे तोपर्यंत मिळालं पाहिजे. तो हा भाग नाही आहे की जॉबला आहे का नाही का तो ऍडमिशनला आहे की नाही परंतु असं मी म्हणलो पण कोणी मला विरोध नाही केला मग आहे विरोध का मी तसंच करून टाकू विरोध नाही आहे का मला म्हणजे जया मॅडमनी मला 15 ऍडमिशन आणले आणि पुढच्याच वर्षी गेल्या त्यांना लग्न होईल नवरा काही म्हणू शकतो काही अडचण येऊ शकतात ते काही इंटेन्शनली जात नसतं ज्या माणसाला जो चांगला चॉईस वाटतो तो करतोच परंतु अनेक आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात आपल्याला वेगवेगळे चॉईसेस करणं पडतं पण त्यावेळेस त्यांनी 15 ऍडमिशन्स मेहनत करून मी कुठेही गेले तरी सुद्धा 10वी पर्यंत मला एवढा पैसा महिना 5,000 रुपये मिळत राहणार आहे असं समजून त्यांनी केले आणि जॉब सोडून जायचं म्हटलं तर त्यांना पैसा मिळाला पाहिजे की नाही मिळाला पाहिजे मग मी नाही म्हणतो तो अगोदर त्यांनी ऍडमिशन आणले म्हणजे सोडून गेल्या म्हणजे त्यांना भेटले पाहिजे ना लॉजिकल नाही आहे ना ते पण आधी जर तुम्ही लॉजिकल मांडलं तर ते लॉजिकल नाही आहे म्हणजे सांगायचं काय मला तुम्ही जॉब करा किंवा नाही करा तुमचा प्रोडक्ट म्हणजे तुम्ही आणलेलं ऍडमिशन जोपर्यंत आहे जॉबवरून तुम्ही लेफ्ट जरी केलं तरी सुद्धा तुमचं इन्सेंटिव्ह चालूच राहणार जोपर्यंत ते ऍडमिशन आहे. त्याचनुसार निहारनं आता जाऊन सुट्ट्यामध्ये सुद्धा 10वीच्या ऍडमिशन्स केले. शेअर मार्केटमध्ये नाही पैसा लावायचा आता कुठं लावायचा अशा फालतू धंद्यात कामं नाही करायची आपण त्याच्यामुळं डायरेक्टली काय करायचं सगळ्या मित्रांना घ्यायचं ऍडमिशन आपले लेकरं पुढची पिढी सुधरवायची म्हणायचं आणि त्याच्यानुसार इकडे ऍडमिशन्स केले की तू कॉलेजचं शिक्षण हे ते करेपर्यंत पण तुला कंटिन्यू 5,000 रुपये मिळत राहते आणि महिन्याला किंवा आठवड्यातून सारखं त्या मुलांच्या घरी जाणं तिथं माहिती देणं काय म्हणतोय मुलगा काय नाही कारण तुझ्याच एरियातले असतात त्यांच्याशी बोलणं आणि त्यांनी काही अडचणी सांगितल्या पोराला मारतेच पोराला जेवायच दिलं नाही असं जर काय म्हटले तर तुम्ही डायरेक्ट मला फोन करायचा कारण मी कंपनीचा हेड आहे आणि तुम्ही त्याचे कोर कमिटी मेंबर्स आहेत त्याच्यामुळे तुम्ही मला सांगायचं सर आपले ऍडमिशन जर वाढायचे असतील तर जया मॅडम खूप मारताय त्याच्यामुळे त्यांना सांगा आणि त्यांची तक्रार इथपर्यंत यायली त्यानुसार तुम्ही सुद्धा काय करणार त्या लोकल एरियामध्ये कंट्रोल ठेवणार आणि तुम्ही ते काम करण्यासाठी तुम्हाला तो इन्सेंटिव्ह माझ्यातर्फे तुम्हाला मिळत असतो म्हणजे इथून गेलेला विद्यार्थी आता माझा टीम मेंबर नाही असं कधी होईल का कारण तुमचा पण फायदा करतोय मी आणि माझा पण तुम्ही फायदा करताय त्यानुसार आपण सगळेजण एकमेकांच्या नेटवर्क मध्ये राहणार कंटिन्युअस हा एक पॉईंट तर आता तुम्ही टेन्शन घेऊ नका स्टाफने किती दिवस तुम्हाला जॉब करायचं तुमच्या मनानं करा परंतु जॉब सोडूनही गेले तरी तुम्ही काउन्सिल मेंबर हे पद हे कायमस्वरूपी घेणार
काउन्सिल मेंबर पद रद्द होत नाही. तुम्ही जॉब करा किंवा नाही करा, तुमचं ऍडमिशन असो किंवा नसो, तुम्ही काउन्सिल मेंबर एकदा इथं दोन इन्व्हेस्टमेंट 20,000च्या केल्या की तुम्ही काउन्सिल मेंबर आहे. पण 3.5 वर्षानंतर त्या दोन्ही इन्व्हेस्टमेंटची मॅच्युरिटी झाली आणि 10चे 20,000 रुपये मी त्या लोकांना दिले आणि तुमची पुन्हा नवीन इन्व्हेस्टमेंट कोणतीच नाही, झिरो झाली की तुमचं पद आपोआप गेलं. तुमची कमीत कमी 20,000 रुपये जोपर्यंत. सो फ्रॉम टुडे वी आर हॅव्हिंग 21 डेज. 21 डेज मध्ये स्टाफनं पूर्ण गॅदरिंग तयार करायची आहे. 26 जानेवारीला सगळे पालक येतील, त्यांच्या जेवणाची सगळी राहण्याची व्यवस्थित व्यवस्था करायची आहे. आणि जसा असा माहोल आहे तसं मला समजावण्यासाठी 1 तास फ्रेश मला त्यांना द्यायचा आहे. त्याच्यानुसार मुलं आणि त्यांच्या सोबत तो विद्यार्थी असे बसलेले. गोपिका मॅडमनी त्यांच्या चौका या गावामधल्या एका माणसाला सांगितलं की जाऊन ऍडमिशन घ्या. ओके, त्यांचं नाव आहे समजा बाळू मामा. ओके, बाळू मामाच्या पोरासाठी त्यांनी सांगितले की जाऊन चौक्याला ऍडमिशन घ्या. आणि त्या दिवशी त्यांनी आजारी असतील म्हणून त्यांना ते येणं जमलं नाही. इथं आल्यानंतर त्या बाळू मामाने सांगितलंच नाही की मला गोपिका मॅडमने पाठवलं. आणि यांना घेऊन कोण बसलं? निशा मॅडम बसलं. आणि निशा मॅडमना वाटलं की बाळू मामा डायरेक्टली त्यांच्याकडे आले. आणि गोपिका मॅडमनी फक्त बाळू मामाला काय सांगितलेलं होतं की फक्त जाऊन बघा. माहिती काहीच दिली नव्हती कारण त्यांना गडबड होती. त्यांनी माहिती काहीच दिली नाही त्यांना. फक्त जाऊन तुम्ही आधी शाळेला भेट देऊन, कारण त्यांना कुठेतरी जायचं होतं. मग आल्यानंतर अ पासून ज्ञ पर्यंत पूर्ण माहिती कुणी दिली? निशा मॅडमनी दिली. आणि मग बाळू मामा काय म्हटले? निशा मॅडम तुम्ही मला एकदम छान समजवले, तुमच्या म्हणण्यावरती मी ऍडमिशन करत. आणि निशा मॅडमनी ते ऍडमिशन इम्प्लिमेंट केलं. बाळू मामाचा मुलगा आपल्या शाळेमध्ये प्रवेशित झाला. कुणाला इन्सेंटिव्ह मिळेल याचं? Sir, 1% we want to do to Gopika ma'am, because if they not say देयर इज नो पर्सेंटेज नथिंग. ज्यांना सुरुवातीला इनिशिएट केलं त्यानं सांगितलेला असो नसो तो माणूस हा महत्वाचा असतो. त्याच्यानुसार निशा मॅडमला काही भेटणार नाही. त्यांनी जर केलंच नसतं तर ते इकडं आलंच नसतं. तर हे सगळ्यांनी कॉन्सेप्ट क्लिअर ठेवायची, कारण उद्या ह्याच्यावरती जास्त प्रॉब्लेम्स होणार. कारण ज्याच्याकडं सोशल मीडियाद्वारे पहिल्यांदा त्याला फोन केला तो त्याच्याकडेच पॅक झाला. त्याला पुढे सगळ्यांनी आपण मिळून सांगण्याचं काम आहेच, एकमेकांचे आपण करणंच आहे. परंतु मी जास्त सांगितलं म्हणून मला मिळावं अशी गोष्ट होत नसते. त्याच्यासाठी एकच क्रायटेरिया असतो, सगळ्यात पहिल्यांदा तो कुणाकडं अप्रोच झाला. त्यानं जरी त्याला रागात सांगितलं, त्यानं जरी त्याला नीट नाही सांगितलं, तरी सुद्धा पहिला ट्रेस तोच काढला जातो की त्याच्या थ्रू तो इनिशिएट झाला. आता याच्यामध्ये जर कुणाला लॉजिक चुकीचं वाटत असेल तर बोलून या, बट दिस इज द बेसिक लॉजिक, बेस्ट आहे, त्याला बदलता नाहीये. म्हणजे अवांतर बहस करण्यापेक्षा मी तुम्हाला डायरेक्टली रिझन सांगत नाही. कुणाला पटला नाही तर त्याचं रिझन सांगा. कारण हे पुढे चालून दुसरा कोणता निकष लावायचा हा फिक्स नाही होऊ शकत. कोण सांगेल की निशा मॅडमनी खूपच चांगलं सांगितलंय? काय क्रायटेरिया आहेत त्याला करायचंच असेल ऍडमिशन, त्याच्यासाठी आपल्याकडे मोजमाप नाहीये ना. निशा मॅडमने सांगितलंच असेल तर निशा मॅडम नंतर पुन्हा दुसरीकडे यांच्याकडे पण जाईल, यांच्याकडे पण जाईल. सगळ्यांनी मी थोडं थोडं दाखवताना बोललेलं असेल, मग कुणाला पक्क धरणार? म्हणून ते काय राहतं, फर्स्ट हू इनिशिएटेड, तिथंच फक्त निकष करेक्ट चालू शकतो. दुसरीकडे तो निकष बरोबर लावता येऊ शकत नाही, कारण तो निकष सर्व समान लावायचा असतो. ओके, तर काय काय गोष्टी क्लिअर झाल्या? माझ्याकडं विशाखा मॅडम सध्या कोर कमिटी मेंबर झालेले आहेत. सोनटक्के सर माझ्याकडे कोर कमिटी मेंबर झालेले आहेत. आता धडाधड मला 8चे 8 स्टाफ मेंबर सुद्धा कोर कमिटी मेंबर होण्यासाठी पटकन 20,000 रुपये माझ्याकडे गुंतवणुकीसाठी घेऊन आलेले पाहिजेत. आणि त्यांना लगेचच किती सुरू होणार मग इन्सेंटिव्ह? 20,000 रुपये त्यांचे माझ्याकडे आल्यानंतर त्यांना किती पेमेंट सुरू होणार? 20,000चे मी किती करून देणार? 40,000 रुपये, बरोबर. आणि त्यांना किती भेटणार मग ह्याच्यातून? 3.5 वर्षामध्ये मी 20,000चे 40 करून देणार. आणि ह्यांना किती भेटणार? 20,000 इंटू 4% डिवायडेड बाय 12. महिन्याला त्यांना किती भेटणार आहेत? 66. गुणिले किती महिने आले ते आपले? 42.
त्यांना किती भेटतील 66 इंटू 42 त्यांना 3.5 वर्षामध्ये 2,772 रुपये त्या 20,000 रुपयावरती त्यांना मिळतील. यांचा फायदा काय झाला? हे रक्कम मिळण्याचा. ज्यानं गुंतवले त्याचा काय फायदा झाला? 20,000 रुपयाचा फायदा झाला. आलं लक्षात? आता काय शंका? यानुसार तुम्ही सगळ्यांनी काय करणं आहे? लवकरात लवकर काउन्सिल मेंबर बनणे आणि लगेचच माझ्याकडून लिफलेट वगैरे घेणे, अधिकारपत्र घेणे. आम्ही काउन्सिल मेंबर आहेत आणि BIS साठी ऍडमिशन्स वाढवायला सगळ्यांनी सुरुवात करू. आणि हीच गोष्ट सगळ्या पालकांकडे काउन्सिल मेंबर पद हे 26 तारखेला गेलं पाहिजे. अशी व्यवस्था तुम्ही आतापासून करायची आणि पालकांनाच आतापासून तुम्ही गोड बोलून पालकांचे 10,000 तुमच्या नावावर पडतील. एक एक मुलगा वाटून घ्या लगेचच. त्या मुलाला गोड बोलायला लागा, तुझ्या पप्पांचं मलाच द्या म्हणून. आणि 26 तारखेला आल्या आल्या ते 2 लगेच तुम्ही घेऊन तुम्हाला फायदा करून घ्या. आणि हे पण होतात त्याच्यातून तुम्ही केलं म्हणजे. बरोबर? अशा चैन पद्धतीने सगळेजण ह्या आपल्या कंपनीला वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागूया कामाला. 200 ऍडमिशन्स होतील आणि